त्याचा आम्हाला ट्रिकलिंग डाऊन इफेक्ट हा बाकी मतदारसंघांमध्ये दिसतो. आताही इन्कमिंग जोरात कुठे सुरू असेल तर ते तुमच्या पक्षामध्ये सुरू आहे. म्हणजे असं म्हणतात की पवारसाहेबांनी वेळेस प्रॉपर फिल्डिंग लावलेली आहे आणि करेक्ट कार्यक्रम जर तुमच्या जयंत पाटलांच्या भाषेत सांगायचं तर करेक्ट कार्यक्रम करायची सुद्धा तयारी तिकडे सुरू आहे. इन्कमिंग पक्षात सुरू आहे. इन्कमिंग कोणाचं असावं याबाबत तुम्ही कारण तरुणांच्या भावना खूप तीव्र आहेत. हे काल तुमच्या एका पक्षाचे प्रवक्ते आमच्याकडे कार्यक्रमात होते. आम्ही सांगितलं पवारसाहेबांना की गेलेल्या माणसांना प्रवेश द्यायचा नाही, पण काही राजकीय गणितं असतात, बेरजेचं राजकारण असतं. प्रवेश कोणाला दिला जाईल आणि कोणाला दिला जाणार नाही यावर तुमच्या काय भावना आहेत, किंवा दिला जावा किंवा दिला जाऊ नये? एक तर पवारसाहेब सगळ्यांचंच ऐकतात आणि सगळ्यांचं ऐकल्यानंतर जे मनाला वाटतं ते तिथं करतात. आता याच्यामध्ये अनेक लोक यायला इच्छुक आहेत आणि त्याच्यातले बहुतांश नाहीतर बरेचसे लोक येतील पण, आणि त्यांना तिकीट हे कदाचित अग्री करून की तुम्हाला तिकीट मिळणार नाही पण तुम्ही विचाराबरोबर या, असे काही नेते यायला आज तयार आहेत. हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. आता पण बाकी जे लोक म्हणतात की नाही तुमच्याकडे आम्हाला घ्या आणि तिकीटच द्या, त्यांना डायरेक्ट पवारसाहेब तिथं बोलत आहेत की नाही, तिथं आम्हाला एका निष्ठावंताला द्यायचं आहे. जेव्हा तिथं 20-22 लोक दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे यायला इच्छुक आहेत, नाही ते येत आहेत, त्यातले कदाचित फक्त 3 ते 4 लोकांना पवारसाहेब म्हणतील ठीक आहे तुम्ही या, तुम्हाला तिथे तिकीट दिलं जाईल. पवारसाहेब या बाबतीत फार चूजी आहेत, फार अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी तिथं निर्णय घेत आहेत. एक तर ज्या लोकांनी साहेबांना सोडून पक्ष बदलला, नाही तर त्यांनी भूमिका बदलली, विचार बदलले, यांना तर पवारसाहेबांना उत्तर द्यायचंच आहे. पण हे जे गुजरातचे नेते दिल्लीत बसून महाराष्ट्राचं राजकारण ठरवत आहेत, त्यांचासुद्धा कार्यक्रम हा पवारसाहेबांना करायचा आहे. पण जे अजित पवारांसोबत गेले त्यांना प्रवेश असू शकतो पक्षामध्ये? मला असं वाटतं ठराविक लोकांना पवारसाहेबांनी जर परवानगी दिली तर, पण जे लोक भेटलेले आहेत बहुतांश लोकांना पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे नाही त्या मतदारसंघामध्ये आम्हाला निष्ठावंतांना संधी द्यायची आहे, तिथं तुम्हाला संधी मिळणार नाही. त्यामुळे बरेच लोक येऊनसुद्धा गेलेले आहेत आणि काही लोक तर येत आहेत पण सीटसुद्धा घेणार नाही, म्हणजे तिकीटसुद्धा घेणार नाही, पण साहेबांबरोबर येतात कारण त्यांना खालून लोकांकडून खूप मोठा प्रेशर आहे. आणि ठराविकच लोकांना कदाचित साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी ठरवलं तर त्यांना प्रवेशसुद्धा घेतला जाईल आणि तिकीटसुद्धा दिलं जाईल. कुठल्या पक्षाचे जास्त नेते संपर्कात आहेत? अजित पवारांसोबत गेलेले की इतर? बीजेपी आणि अजितदादांचा पक्ष. कुठले मोठे नेते? काही मंत्री संपर्कात आहेत का? भले नावं नका सांगू, पण काही मंत्री संपर्कात आहेत का? कदाचित माजी मंत्री असू शकतील. माजी मंत्री? पण काही सध्याच्या मंत्रिमंडळात असलेले काही मंत्री आहेत? नाही, ते साहेबांनाच माहिती आहे. मंत्र्यांची लेवल काहीतरी माहिती असेल. कमान रोजी तुम्ही एवढी माहिती नक्कीच ठेवता. नाही, कोण आम्ही येत आहे, माहिती ठेवतो जी काय आम्ही ऐकत असतो. शेवटी मंत्री लेवलची माणसं साहेबांना, जयंत पाटील साहेबांना जास्त भेटतात आणि सुपरताईंना. तुमची काहीतरी माहिती असेल ना कोण येत आहे? नाही, आता मला एवढंच म्हणायचं आहे की काही बऱ्याच घडामोडी पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर तुम्ही म्हणतात का तुमच्याकडे माहिती नाही आहेत, पण तुमच्याकडे माहिती मागे तुम्ही एकदा बोलताना बोलला होतात की तुमची अशी माहिती, असं तुमचं स्टेटमेंट होतं की अजित पवार कदाचित त्यांच्यावरती प्रेशर टाकलं जात आहे किंवा ते बाहेर पडतील. चर्चा खूप जोरात सुरू आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावरती आचारसंहिता लागण्याच्या आसपास अजित पवार बाहेर पडतील. तुम्ही अजूनही त्या मतावरती ठाम आहात का? मी एवढंच म्हणेल की भाजपचे जे गुजरातचे नेते दिल्लीत बसतात त्यांनी जर ठरवलं की मतविभागणीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे तर थर्ड फ्रंट निर्माण करण्यासाठी ते सांगतील, असं मी थर्ड फ्रंटची चर्चा होण्यापूर्वी बोललो होतो. जी आता सुरू झाली की नाही थर्ड फ्रंट. आता थर्ड फ्रंटमध्ये ठीक आहे, नवीन पक्ष आहेत, ते फिरतात सगळीकडे की आम्ही थर्ड फ्रंट सुरू करत आहोत. पण त्याचा अभ्यास जर आपण केला, ते थर्ड फ्रंट काही निवडून येण्यासाठी थर्ड फ्रंट केली नाही, तर मतं कदाचित विभाजन करण्यासाठी थर्ड फ्रंट केली गेली आहे. आता मतं कोणाचे विभाजन होणार? बीजेपीचे होणार का? तर असं दिसत नाही. मग कोणाचं होणार? मग बीजेपीच्या विरोधात असणारे महाविकास आघाडीचे जे पक्ष त्यांचं होणार. मग ही थर्ड फ्रंट असं तर नाही ना की बीजेपीलीच पुढं केलेली एक गँग आहे, एक टीम आहे. आता याच्यामध्ये दादांचा जो पक्ष आहे तो थर्ड फ्रंटचा हिस्सा बनेल का नाही बनेल हे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळेल. पण माझं एकच मत आहे की अमित शाह साहेब जेव्हा काल परवा महाराष्ट्रामध्ये आले होते तेव्हा ते काय बोलले, 24चं तर नावच घेतलं नाही, 24मध्ये सरकार येईल नाही येईल त्याच्याबद्दल काहीच बोलले नाही. डायरेक्ट म्हणले 29ला बीजेपी एक हाती सत्ता आणणार. म्हणजे काय करणार? अजितदादांचा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा वापर लोकसभेसाठी केला, कदाचित विधानसभेसाठी करतील, नाही तर एखाद्या पक्षाला म्हणतील तू थर्ड फ्रंटचा भाग बन आणि मतं खा. पण 29ला टार्गेट काय भाजपचं? एक हाती सत्ता. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा त्यांचा वापर करून त्यांना बाजूला करायचं. ही जी प्रवृत्ती आहे ना ती आम्हाला कळाली म्हणून आम्ही विचाराबरोबर राहिलो.
पण ही जर आता दादांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना जर कळलं असेल तर त्यांनी आत्ता 2024ला निर्णय घ्यावा.